मी परवाच्याला एक बैठक घेतली का जो आपल्या महाराष्ट्रभरात गुटखा, सुगंधी तंबाखू याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा साईड इफेक्ट हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे का सुपारी कशी येते, काय येते, का जी सुपारी मी असं ऐकलं का जी सुपारी ही बनवली जाते कृत्रिम, का जी लाकडं काही राज्यांमध्ये मांस पेटवण्यासाठी वापरतात ती सुपारी म्हणून तिला आकार दिला जातो, तिच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो, पण त्याचा खर्रा, त्याचे गुटखा, त्याचे सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि ॲट्रॅक्शन वाढवलं जातं, पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो आपण सगळेजण सांगतो का गुटख्यानं आमक्याला कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला, पोटाचा कॅन्सर झाला, ब्लडचा कॅन्सर झाला. पण मग एवढं महत्त्वाचं असतानासुद्धा डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे, ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे, 100% नाही तरी सुरुवात झाली तर मला वाटतं एक ना एक दिवस येईल का त्याचं 100% इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परवाच्या बैठकीत मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे का बाबा पुढच्या WHOचं रिपोर्ट आहे का ह्या सुगंधी तंबाखू किंवा ह्या गुटख्यानं किंवा ह्या भेसळीनं त्याचा माणसाचा जो गुणधर्म आहे तो बदलतो किंवा होणारं अपत्य जे आहे, आज बाप सेवन करतो, आई सेवन करते, पण त्याचा इफेक्ट हा होणाऱ्या अपत्यावर सुद्धा त्याचा होतो का दिवसेंदिवस नपुसकत्व वाढल्याची जी काही संख्या दिवसेंदिवस वाढते त्याची कारणं काही आहेत. त्याच्यापैकी हे एक कारण आहे का चुकीच्या पद्धतीनं सेवन करणं. आणि म्हणून मोकाच्या संदर्भातला अभ्यास करतो आहे कारण मोका हा सततची गुन्हेगारी, तर सततची गुन्हेगारीसुद्धा सापडू शकते. म्हणून त्या कायद्याचा सखोल असा अभ्यास करून विधी न्यायाचं थोडं मार्गदर्शन घेऊन, काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणि मोकाच्या संदर्भातलं आपल्याला काय करता येईल का मोका लावल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. कारण तो MPDAचा जो काही कायदा आहे तो तसा प्राथमिक प्रतिबंधक आहे. आता प्राथमिक प्रतिबंधकाचं करून पाहिलं त्याचा काय फार आउटपुट निघत नाही. म्हणून मोकाशिवाय पर्याय नाही. कारण याच्यातली जी मंडळी असेल ती कदाचित एवढी छोटी नसेल का ती छोट्या मोठ्या कायद्याला घाबरेल. आता 5 लाखाचा दंड म्हटला तर करोडो रुपयाचा व्यवसाय करणारा 5 लाखाचा दंड भरून टाकणार, आउटपुट काय. म्हणूनसाठी मोकासारखा अभ्यास करून त्याचा कायदा बनवण्याच्या संदर्भातली माझी तयारी झालेली आहे.